भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आजची रेसिपी आहे चपाती. चला तर मग अर्धा चमचा त्याच्यामध्ये घातले तेल, आता घालू मीठ आणि हलक्या हाताने हे आता पीठ काय करायचं आहे, मळून घ्यायचं आहे. आणि जेवढं तुम्ही हलक्या हाताने मळाल ना तितक्या अशा चपात्या मऊ लुसलुशीत होतात आणि फुगून टम्म. आता हे मळून झालेले पीठ आहे ना, एक 10 मिनटं तरी असं तिंबायचं ते पीठ. म्हणजे जेवढं तुम्ही मसाज कराल ना त्या कणकीला तेवढ्या त्या चपात्या मऊ होतात लुसलुशीत. पोळी असू दे किंवा चपाती असू दे. आणि आता लाटून घ्यायची आहे. त्याच्या आतमध्ये आता पानाला तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ लावून घ्यायचं आहे. असं म्हणजे पीठ का लावायचं तर ती ज्या वेळेला चपाती आपण लाटतो की नाही, हवा पकडली जाते आणि मग चपाती फुलायला मदत होते. आणि हलक्या हातानेच ते चपाती लाटून घ्यायची आहे आणि एकदम काठ बारीक लाटायचं आहे. जाड ठेवायचं नाही काठ, कारण काय पूर्वीचं एक म्हण आहे बघा, पोळी असू दे किंवा चपाती असू दे, पोळी बघावी काठात आणि मुलगी बघावी ओठात, असं एक म्हण होतं. आणि आता ही लाटून आपली चपाती तयार झालेली आहे. आता मस्तपैकी दोन्ही बाजूनी भाजून घेऊ तेल सोडून. तयार झालेली आणि चपाती पण खूप छान लागते. भाजीवर खावा किंवा चपाती खावा, एकदम मऊ लुसलुशीत ओठानं खाण्यासारखी चपाती तयार झालेली आहे बघा. आता ही पलटी करून घेऊ. मस्त फुला लागलेले आहे. आणि पूर्वी असं ज्वारीचं प्रमाण जास्त होतं खाण्याचं, चपातीचं प्रमाण कमी होतं. पण आता नाही, आता रेग्युलर चपाती सर्वांना लागते. आणि असं फोडायचं. हे बघा आतमध्ये किती पदर आलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि आमची आई काय करायची, अशी फोडायची, त्याच्यामध्ये लोणी साखर घालायची आणि आम्हाला खायला द्यायची लहान असताना. आम्ही खूप मस्त लागायचं. त्यावेळेला असं पिझ्झा, बर्गर, भेळ, पाणीपुरी असला पदार्थ काही नव्हता. असेच आम्ही खायचो लहान असताना. आणि आता पुन्हा एकदा अशाच लाटून घ्यायच्या आहेत. सगळ्या चपात्या असंच लाटून घ्यायच्या आहेत. अर्धा किलोच्या कणकीच्या आपल्याला चपात्या बनवायच्या आहेत. आणि पटापटा आपण लाटून या भाजून घेऊ. मस्त गरमागरम चपात्या. आणि ह्या चपात्या ना चहाबरोबर तर इतक्या गरम गरम छान लागतात ना, मस्त लागतात. आणि तुम्ही म्हणाल चपाती काय आम्ही तर करतोय, चपाती काय दाखवत आहे, पण प्रत्येकांची मेथड वेगळी असते चपाती बनवण्याची सुद्धा. आता ही भाजून घेऊ. आणि आता ही भाजलेली चपाती पुन्हा एकदा पलटी करून घेऊ. तेल सोडायचं आणि मस्त भाजायचं. दोन्ही बाजूनी छान भाजते. आणि 2 दिवस हाय अशा चपात्या राहतात, त्याला काही होत नाही. तुम्ही प्रवासामध्ये न्या किंवा घरी खावा, मस्त राहतात त्या बघा. मऊ लुसलुशीत चपात्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.